तर नमस्कार म्हणजे बघू शकता कसे बंगा हातात बितात फटाके फोडतात आणि कसं डायरेक्ट विषय राडा. आता आपण मस्तपैकी पूजन बिजन केलं. तुम्हाला तर माहिती आहे विशेष म्हणजे आता दिवाळीचं विशेष म्हणजे मस्तपैकी स्वामींचं बिमींचं पूजन हारबीर आपण घरीच बनवलं होतं, कारण की आपल्या शेतातले फुलं होते. आणि विशेष कारण म्हणजे आपण कुठं चाललोय, बाहेर चाललोय, तुम्हाला आत्ता नाही सांगा, डायरेक्ट गेल्यावर सांगतो. आणि निघालो होतो आम्ही सकाळी 5:05ला उठून निघालो होतो. आम्हाला निघता वाजले जरा 6 वाजले. आणि मग तुम्हाला दाखवू शकतो आलो, कपडे बिपडे बदलले. मग मस्त पूजन बिजन असतं दसऱ्याचं निमित्ताने, पूजन वगैरे करतात. कार्यकर्ता भेटला होता, तो डायरेक्ट शेळीचा आवाज करतो, शेळी. मग ते शेळीचा आवाज बघून आम्ही घाबरून डायरेक्ट पळून चाललो होतो. जार भरायला चाललो होतो. आमच्या जार बेर संपले होते. जार संपले नव्हते, जार मधलं पाणी संपलं. तुम्ही जरा गडबड करू नका. आणि मग बब्बू, हे आकाश, हे आणि युवराज चाललो होतं. मग आलो बघतोय तर काय आमच्या चपला आम्ही बदलून ठेवलेल्या होत्या. आणि त्या मुलाला सांगितलं होतं की लाकडं आणून दे. यांनी डायरेक्ट त्या छोट्या मुलाला कामाला लावून दिलं, कारण की आमचे कार्यकर्ताच असे असतात की स्वतःला काम नाही दुसऱ्यालाच काम देऊन देतात. म्हणून तसा विषय येतो. मग तुम्ही समजू शकता. मग आपल्याला लागली होती भूक. दिवाळीच्या निमित्ताने सगळे पोरं म्हणले जाऊ आपण चिल्ली खायला. मग सगळे आलो आम्ही चिल्ली बिल्ली खायला. ना लई लाजत होतं म्हणे मला ब्लॉगमध्ये घेऊ नको. मग आम्ही आलो, मग फटाके बिटाके फोडायला लागलो. आणि आपले कार्यकर्ता काही गप्प बसत नाही. फटाके फोडतात बिडतात, हातात बितात, कुठं बी काही बी फेकू कोणाला बी फेकू काय करतात. जेव्हा पोरं वाजवत असतात त्यांच्या अंगावर जाऊन फेकतात. आणि आपली छोटीशी नन्हीशी प्यारीशी मुलगी बघू शकता, ती घाबरत नाही, डायरेक्ट चक्री बिक्री लावून देते. विषय टॉपचा विषय होता डायरेक्ट भावांनो. आणि मग आपले कार्यकर्ता, तुम्हाला तर म्हटलं होतं कार्यकर्ता घाबरतच नाही. आणि फेकला, आणि कार्यकर्त्याची अशी इच्छा होती की हवेतच फुटा, पण त्याचा डायरेक्ट खालीच फुटला. आणि कसा झाला भयंकर. आजचा ब्लॉग इथंच थांबूया. तर चला तर मंडळी, भेटूया पुढच्या ब्लॉग नवीन व्हिडिओ घेऊन. लाईक सबस्क्राईब करा आणि आपल्याला फॉलो करत राहा.